उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। राजश्री शाहू आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि काल आम्ही सगळेच नेते मंडळी एकत्रित बसलो। कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता आणि मी सकाळी 2 वाजता तो विश्वासाबाजींच्याकडे दिला आणि सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काही नाही। राजश्री शाहू आघाडी म्हणूनच नावेद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे चेअरमन पदाची धुरा पुढच्या 1 वर्षाकरता आम्ही सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊन त्यांच्याकडे। शशिकांत पाटील चोईकर इच्छुक होते, बाबासाहेब चौगुले होते, अमर पाटील कोडोलीचे इच्छुक होते, करण गायकवाड होते, अजित नरके इच्छुक त्या ठिकाणी होते। शेवटी या प्रक्रियेमध्ये 2 घटक विश्वासाबाजी आणि अरुण डोंगरे यांच्या बाबतीत कुणाचाही संभ्रम नव्हता कारण की त्यांना आम्ही शब्द दिला होता। परंतु त्यानंतर प्रत्येक संचालकाला वाटत होते की शेवटचं वर्ष आम्हाला मिळावं आणि मग त्यातल्या त्यात सरासर विचार करून आम्ही प्रत्येकाची इच्छा काल देखील अनेकांनी आपापल्या कार्यकर्त्याला मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आणि मग शेवटी आम्ही सर्वांमध्ये ठरवलं की नावेद मुश्रीफांनाही जबाबदारी द्यायची। मला वाटत नाही तसा काही विषय या गोकुळच्या बाबतीत या ठिकाणी होईल कारण की शेवटी KDC बँक आहे, अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढतो। मला वाटतं तो अँगल अरुण डोंगरेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगरेंनी निर्माण केला त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला, नाही तर तसा काय त्याला अँगल आहे असं वाटायचं मला कारण नाही। कालच्या बैठकीत कुठेही राज्य पातळीवरच्या नेत्यांचा उल्लेख हा मुश्रीफ साहेबांच्याकडून, विनय कोरेंच्याकडून, पालकमंत्र्यांच्याकडून किंवा चंद्रजीत नाईकांच्याकडून झाला नाही। मी त्यांना तसं विचारलं, तसा कुठलाही विषय त्यांच्याकडून झालेला नाहीये हे त्यांनी मला सांगितलेलं। आता ते मी सत्य समजून पुढे जातोय। करवीरला विश्वासाबाजींना मिळालं होतं असा एक विषय झाला, राधानगरीला अरुण डोंगरेंना मिळाला असा एक विषय झाला होता आणि म्हणून मग इतर तालुक्याला संधी द्यावी। मग मी म्हटलं तसं अमर पाटील इच्छुक होते, शाहूवाडीतले इच्छुक होते, परत पन्हाळ्यातून अजित नरके इच्छुक होते आणि मग यातून आम्ही सगळ्यांनी काल एक जो तास 1.5 तास आमची बैठक चालली तेवढ्यासाठी की एकमत करणं आणि म्हणून एकमतानं आम्ही या नावावर शिक्कामोर्तब